अरे किती समोर येऊ दे त्यांना एकटा बास. कशाला एकटा बास? तर योजनांची माहिती द्यायला तुम्हाला मी एकटाच बास आहे. कारण आपण जे सांगतो ते 100% योग्यच असतं. लाडकी बहीण योजनेबाबतची एक महत्वाची अपडेट तुम्हाला आज द्यायची आहे. परंतु ती अपडेट ऐकण्याआधी आपल्या पेजला फॉलो करायला आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला देखील विसरू नका. तर मागील 4-5 दिवसांपासून जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसीचा ऑप्शन वेबसाईटवर आला होता, त्यानंतर ई केवायसी सुरू झाली. लवकरात लवकर ई केवायसी करा. ई केवायसी नाही केल्यास पुढचे पैसे येणार नाहीत. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत होते. त्यावर मी देखील रील टाकली आणि स्पष्टपणे सांगितलं की ई केवायसी ऑप्शन अजून सुरू नाही. ई केवायसी कुणीही करायचे नाही. कुठल्याही लिंकवर क्लिक करायचे नाही. आणि आता काय झालं, तर आता तुम्ही एकदा जाऊन वेबसाईट चेक करा. या वेबसाईटवर आता ई केवायसीचा ऑप्शन गेलेला आहे. म्हणजेच की लक्षात घ्या, ई केवायसी तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा करावी लागणार आहे. परंतु ती आता सुरू आहे का? नाही. आता तर वेबसाईटवरून ऑप्शन देखील गेलेला आहे. जेव्हा येईल 1 महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने, तेव्हा आपण ती केवायसी करू ना. परंतु त्याचा आता एवढा हाईप करण्याची काहीच गरज नाहीये. टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. जेवढं तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केवायसी सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही 5 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करू शकणार आहात, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर. त्यामुळेच ही कामाची माहिती शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी, योग्य अपडेटसाठी आपल्याच पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.